नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण झुकाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत। झुका हे प्रतिभा बायोटेकचं प्रोडक्ट आहे आणि भरपूरशा ठिकाणी वातावरणातील लहरीपणामुळे आता लोकांना मिक्स मॅक्रोन्यूट्रन आणि खत द्यायचं आहे, तर दोन्ही एकाच प्रोडक्ट मध्ये येत आहे। झुकामध्ये भरपूरशा शेतकऱ्यांनी वापरलेले, तुम्ही कुठलंही पीक करता असाल पण प्रामुख्याने हळद, अद्रक, मिरची इतर पिकामध्ये ज्यावेळेस हायली न्यूट्रिशन जे पीक आहे या अशा पिकामध्ये हे प्रोडक्ट वापरले जातात। याचे रिझल्ट जे आहेत अतिशय सुंदर येतात। याची जी मात्रा आहे एकरी 5 किलो। याच्यामध्ये प्रामुख्याने बघायला गेलं तर काय कंटेंट तर आपण बघूया। नायट्रोजन 15% येतं, फॉस्फरस जे ते 8% येतं, जे पोटॅशियम येतं ते 35% येतं, कार्बन 4000 ppm मध्ये येतं, बोरान 200 ppm मध्ये येतं, फेरस इड्डा जे ते 1000 ppm मध्ये येतं, मॅग्नीज इड्डा जे ते 500 ppm मध्ये येतं, कॉपर इड्डा जे ते 110 ppm मध्ये येतं, झिंक जे 150 ppm मध्ये येतं आणि मोलिबेडियम जे ते 70 ppm मध्ये येतं। 99% याची सोलिबिलिटी आहे आणि हे जे प्रोडक्ट आहे हे ज्या शेतकऱ्यांनी वापरले ते वारंवार या शेतकरी रिपीट करतात। आता प्रामुख्याने जर कधी बघायला गेलं अद्रक असेल, हळद असेल, तुम्हाला कंदवर्गीय पिकाला कंदवाढीसाठी जे पोटॅश याच्यात आहे ते गरजेचं आहे। नायट्रोजन पण येतं, फॉस्फरस पण येतं आणि मिक्स मॅक्रोन्यूट्रन पण येतं। भरपूर शेतकरी जे भाजीपाला करत असेल तोडा झाल्यानंतर झुकाला देतात। त्याचं कारणच असं आहे की नवीन फुलकळी मालाची साईज बनाला किंवा तोडणी अगोदर जरी दिलं तर ते वजन वाढीसाठी त्याला मदत करतं। तुम्हाला जर कधी झुका वापरायचा असेल तर तुम्ही नक्की 5 किलो एकरीला वापरू शकता आणि तुम्ही एकरी जर कधी 25 किलो याला दिलं म्हणजे एकदाच द्यायचं नाही, दर 3-4 दिवसाला 5-5 किलो जर कधी दिलं, तुमचं कंदवर्गीय पीक असेल किंवा मिरची पीक असेल नक्कीच तुमचं उत्पादन त्याच्यापासून वाढणार आहे। तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।